जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग, श्लोक 15वा. नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृतज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी म्हणालो की ज्यांना माया किंवा भ्रम पार करायचा आहे आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे, त्यांनी माझा आश्रय घेतला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की प्रत्येकजण माझा आश्रय घेतात का? तर नाही, प्रत्येकजण माझा आश्रय घेत नाही. पण माझा आश्रय न घेणारे ते कोण आहेत हे मी तुला आता सांगतो. ते किती प्रकारचे आहेत हेही मी तुला सांगतो. अर्जुना, जे लोक माझा आश्रय घेत नाहीत ते सर्व पापी आहेत आणि ज्यांना श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करू शकतात यावर विश्वास नाही ते पापी आहेत. म्हणजे जे मला शरण जात नाही ते सर्व पापी आहेत. ते पापी 4 प्रकारचे असतात. आता मी पहिल्या प्रकारचे पापी समजावून सांगत आहेत. अर्जुना, हे सर्व आत्मे माझे आहेत. आत्म्यांचे सर्व शरीर माझे आहेत आणि शरीराशी संबंधित असलेल्या सर्व वस्तू देखील माझ्या आहेत. सर्व काही माझे आहे. पण या पहिल्या प्रकारचे पापी लोक काय विचार करतात? ते मी असा दावा करतात. याचा अर्थ ते हक्क सांगत आहेत आणि ते सगळे त्यांच्या मालकीचे आहे असे समजतात. एवढेच नाही तर ते शरीर त्यांचे असल्याचा दावा करतात आणि शरीराशी संबंधित सर्व वस्तू त्यांच्याच आहेत असा दावा करतात. याचा अर्थ ते माझे सर्व शरीर त्यांचे आहेत आणि माझ्या सर्व वस्तू त्यांच्या आहेत असा दावा करत आहेत. शिवाय मी, माझे शरीर, माझ्या वस्तू असे म्हणत प्रत्येक जीव माझ्या वस्तू काढून घेत आहेत. याला चुकीचे ज्ञान असे म्हणतात आणि ज्यांच्याकडे हे चुकीचे ज्ञान आहे ते प्रथम प्रकारचे पापी आहेत. आता मी दुसऱ्या श्रेणीबद्दल बोलत आहे. या दुसऱ्या प्रकारच्या पापी लोकांना माझ्याबद्दल थोडेसे माहिती आहे. मी सर्वोच्च आहे हे माहीत असूनही ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत, माझ्यात रस दाखवत नाहीत. ते दुसरे प्रकारचे पापी आहेत. आता तिसरा वर्ग. या तिसऱ्या श्रेणीतील पापींना परमात्म्याविषयी म्हणजेच माझ्याबद्दल परिपूर्ण ज्ञान आहे. पण ते काय करतात की त्यांच्या अतिहुशारीने आणि धूर्त युक्तीने ते त्यांच्यामध्ये असलेले माझे ज्ञान खराब करतात आणि त्यांच्यात असलेले माझे ज्ञान पुसून टाकतात. हे तिसरे वर्गातील पापी लोक आहेत. आता चौथी श्रेणी. या चौथ्या श्रेणीतील पापी लोक मला चांगले ओळखतात, परंतु ते हेवा करतात आणि ते माझ्या महानतेचा तिरस्कार करतात. ते माझे मोठेपणा किंवा महानता आणि माझे वर्चस्व सहन करू शकत नाहीत. तेही पापी आहेत. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे पापी माझ्याजवळ येत नाहीत. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून
मी एकटाच त्यांची सुटका करू शकतो यावर त्यांचा विश्वास नाही. ते सर्व देखील या भ्रमात किंवा मायेखाली आहेत. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा स्पष्टपणे सांगत आहेत की जे त्यांचा आश्रय घेत नाहीत, जे मोक्ष किंवा मुक्ती देणारा मी आहे असे मानत नाहीत, ते सर्व पापी आहेत. त्यामुळे आपण त्या पापी लोकांच्या कोणत्याही श्रेणीत येणार नाही याची काळजी घेऊया. श्रीकृष्ण परमात्माच्या दैवी चरणांना पूर्ण दृढ विश्वासाने शरण जाण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृतज्ञानाः आसुरं भावमाश्रिताः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृतज्ञानाः आसुरं भावम्
ఆశ్రితాః ఓం న మాం దుష్కృతినో మూఢాః ప్రపద్యంతే నరాధమాః మాయయాపహృతజ్ఞానాః ఆసురం భావమాశ్రితాః. శ్రీమన్నారాయణ కరిష్యే వచనం తవ. సర్వం శ్రీకృష్ణార్పణమస్తు. జై శ్రీమన్నారాయణ.